तर का लिप्स. हॅलो ब्युटिफुल मम्मी, मी दीपिका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेसिक स्किन केअर रुटीन स्पेशली फॉर मदर्स. तर तुमच्यापैकी ज्या कोणी न्यू मदर्स असतील, टॉडलर्स मॉम, वर्किंग मॉम, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण 10 स्टेप स्किन केअर, 30 स्टेप, 38 स्टेप, नॉट इवन 8 स्टेप आपण नाही करू शकत. एवढी सगळी लवाजवा आपल्या स्किनसाठी. आपण खूप थकलेलो असतो, खूप काम असतं, खूप एक्झॉस्टेड झालेलो असतो. थोडा वेळ मिळेल आणि हे कोणी आपल्याला सांगतच नाही की झटपट पटापट आपण स्किन केअर कसं करू शकतो. सो येस, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेसिक स्किन केअर, जे मी माझ्या अनुभवातून शिकलेली आहे आणि आता मी ते रुटीन मध्ये घेतलंय, फिक्स केलंय. मला माहिती मी हे एवढं जरी करेल तरी माझी स्किन हेल्दी, विदाउट पिंपल, विदाउट पिगमेंटेशन, ब्लेमिशेस अगदी क्लिअर असणार आहे. तर या स्टेप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम नंबर 1, एक्सफोलिएशन किंवा फेस वॉश. एक्सफोलिएशन लक्षात ठेवा, तुम्ही दररोज एक्सफोलिएशन करू शकत नाही. तुम्हाला फक्त आठवड्यातून 2 ते जास्तीत जास्त तुमची ऑइली स्किन असेल, तुमचं खूप फील्ड वर्क, सन कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, तर तुम्ही 3 वेळेस करू शकता, 2 or 3 टाइम्स एव्हरी वीक. तर आजकाल मी स्टार्ट केलेलं आहे सॅनफिटचं इन्स्टंट टॅन अँड डेड स्किन रिमूव्हल एक्सफोलिएटर. हे फक्त मी आठवड्यातून 2दा यूज करते. अगदी झटपट होतं. मला नाही वेळ मिळत की मी सलूनमध्ये जाऊ, पार्लरमध्ये जाऊ, क्लीनअप करू, तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. सो हे अगदी झटपट तुमचं एक्सफोलिएशन करतं फेससाठी आणि तुम्ही हे बॉडीला पण यूज करू शकता. खूप छान प्रोडक्ट आहे, मला हे चांगलं वाटलं. सो हे एक्सफोलिएशनसाठी मी यूज करते. आणि त्यानंतर आहे फेस वॉश. फेस वॉशसाठी माझी प्रचंड ऑइली स्किन असल्यामुळे मी हे पॉन्ड्सचं चारकोल फेस वॉश तुम्ही बघू शकता. हे मी किती यूज केलेलं आहे आणि असे बरेच मी मागच्या 3-4 वर्षापासून हे यूज करते. सो हे मी स्किप नाही करत आणि हे मी स्विचही नाही करत. पण त्याचं मी जे वापरते हे पॉन्ड्सचं न्यू व्हिटॅमिन B3चं फेस वॉश. तर चारकोल फेस वॉश तर मी नेहमीच यूज करते, पण हे मला मार्केटमध्ये अवेलेबल झालं नाही. सो दॅट्स वाय आय ऑप्टेड दिस. बट हे पण चांगलं आहे, कम्प्लिटली ऑइल वाईप आउट करत नाही तुमच्या फेसवरून. थोडंफार ऑइल असतं, जे की चांगलं आहे, हायड्रेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं स्किनला. सो येस, हे पण बेस्ट आहे आणि तुम्ही हे कॉम्बिनेशनही यूज करू शकता. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तुम्ही हे यूज करू शकता. ब्लॅक पॉन्ड्सचं ॲक्टिव्ह चारकोलचं फेस वॉश आणि डेलीला तुम्ही मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंगला व्हिटॅमिन B3. येस. आता आपण बघितलं एक्सफोलिएशन आणि फेस वॉश. एक्सफोलिएशन आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळेस. फेस वॉशमध्ये हे 2 माझ्यासाठी बेस्ट अफोर्डेबल ऑप्शन मी तुम्हाला देते. याच्यापेक्षा फॅन्सी वगैरे वापरण्याची तुम्हाला काही गरज नाही, अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूपच गरज आहे, तुम्हाला डेली मेकअप ॲप्लिकेशन आहे वगैरे, तुम्ही कॅमेरासमोर असतात, तरच तुम्हाला तिकडं जाण्याची गरज आहे. अदरवाईज डेली यूजला हे बेस्ट आहे. त्यानंतर एक्सफोलिएशन झालं, फेस वॉश झालं. आता ओल्या फेसवरच पूर्ण फेस पुसायचं नाही. ओल्या फेसवर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर मी आतापर्यंत मागच्या 4 ते 5 वर्षापासून जे वापरते ते अगेन पॉन्ड्सचं इतकं सुपर लाईट वेट जेल आहे हे हायड्रा मिरॅकलचं. आता हे संपलेलं आहे, हे पण तुम्ही पाहू शकता आणि असे बरेच मी संपवले. हे बेस्ट आहे, याच्याने ना तुम्हाला ऑइली चिपचिपी वाटत नाही, घाम येत नाही. हे लावल्यानंतर जेलची कन्सिस्टन्सी अगदी वॉटरी कन्सिस्टन्सी, स्किनला लावल्या ते मुरतं स्किनमध्ये, वाटतच नाही स्किनला लावलेलं आहे काही. स्किन अगदी व्हर्जिन स्किन तुम्हाला फील होते. आणि आता मी जे हे यूज करते ते अगेन पॉन्ड्सचं हायड्रा मिरॅकलचं व्हिटॅमिन Cचं हायरोलॉनिक ॲसिडचं अगेन जेल. तर हे दोघं सेम आहेत, जेल कन्सिस्टन्सी आहे. मी तुम्हाला दाखवते, हे पहा, हे मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. हे असं दिसतं आणि दिसतंय का? आय डोंट नो तुम्हाला विजिबल होतंय का नाही. हे अगदी पाण्यासारखं एकदम लाईट वेट आहे, त्याचं चिपचिपी नाही, काही नाही. दिसतंय?
आणि हे तुमचा स्किन टोन ही चेंज करत नाही. तर हे खूप मॉइश्चरायझिंग आहे, तुम्ही पाहू शकता. अगेन व्हेरी अफोर्डेबल, नो फॅन्सी स्टफ, मदर्ससाठी क्विक आहे आणि याचं खरंच छान रिझल्ट पण येतो. सो मी तर हे 100% रिकमेंड करेल. व्हिटॅमिन सीचं घ्या किंवा सेराहॅमिनोचं घ्या, कोणतंही घ्या, पण हे जेल फॉर्ममध्ये आहे. मी रिकमेंड करेल की जेल फॉर्ममध्येच तुमचं मॉइश्चरायझर कोणतंही तुम्ही निवडू शकतात. नेक्स्ट मॉइश्चरायझर मी तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला ऑर्डिनरी रेग्युलर क्रीमपेक्षा वेगळं काही हवं असेल तर तुम्ही हायफनचं बॅरियर रिपेअर क्रीम हे मॉइश्चरायझर ही यूज करू शकता. त्यात 5% ॲलोवेरा जेल आणि 2% सिरामाइड ऑइल आहे. सो हे तुम्ही जर तुम्ही आउटिंगसाठी जात असाल किंवा वर्किंग मदर्स असाल, ऑफिसमध्ये तुम्ही लॉंग अवर्स देत असाल, तर त्यासाठी लॉंग टाईम ॲप्लिकेशनसाठी हे मॉइश्चरायझर बेस्ट आहे. कन्सिस्टन्सी सेम आहे याची. ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे ही क्रीमची लोशनसारखी कन्सिस्टन्सी आहे. हे पहा, अगेन हे जेल नाही, हे क्रीम लोशन आहे, पण येस कन्सिस्टन्सी याची जेल सारखी लाईट वेट, अगदी लाईट वेट आहे, वॉटरी आहे, भरपूर स्किनला हायड्रेशन देत आहे हे, आणि अगदी हे सॉफ्ट फील होत आहे. दिसतंय मला, कळत नाही तुम्हाला दिसतंय का, पण याचे खूप सॉफ्ट फील होत आहे. यापेक्षा जास्त सॉफ्ट फील याच्याने होत आहे. आणि ऑलमोस्ट नो एसेन्स आहे, तर हे तुम्ही यूज करू शकता. तर आता थर्ड स्टेप ते म्हणजे सनस्क्रीन. मी असं कन्सिडर करते की तुम्ही आता सनस्क्रीन किती महत्त्वाचं आहे, ते लावायचं नाही लावायचं याबद्दल तुम्हाला सगळी माहिती झालीच असेल. ऑब्व्हियसली सनस्क्रीन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जरी तुम्ही घरात असाल, घरकाम करत असाल, घराबाहेर जात असाल, तर तुम्हाला 101% सनस्क्रीन लावणं भागच आहे. पण तुम्ही घरात जरी असाल तरी सनस्क्रीन मस्ट आहे. आणि मी जे यूज करते, माय रिकमेंडेड इज हे पिलग्रिमचं कुलिंग फ्लुइड सनस्क्रीन. सो अगेन हे पण हायरोलॉनिक ॲसिडचा. तर हे माझं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हँड इन हँड जातं, म्हणजे यांची ही चेन कंप्लीट होते. तुमचे नेशन स्किनवर खूप योग्य पद्धतीने बसतं. तर तुम्हाला हे बघायचं आहे, तुम्ही जेव्हा पण प्रोडक्ट घेणार, तुमची स्किन कोणती आहे, कोणत्या टाईपची आहे ते पहिले फिगर आउट करा. त्यानंतर तुम्हाला कोणते प्रोडक्ट घ्यायचे आहेत ते फिगर आउट करा. तुम्हाला व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, त्यानंतर व्हिटॅमिन B12 कसली गरज आहे ते फिगर आउट करा आणि त्या रेंजमधलेच प्रोडक्ट घ्या. ओके. सो माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी ॲक्टिव्ह चारकोलचं वापरते. त्यानंतर हायड्रेशनसाठी चारकोलचं वापरल्यानंतर ड्राय स्किन झाल्यामुळे हायड्रेशन त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी मी हे पॉन्ड्सचं वापरते, हायरोलॉनिकचं. त्यानंतर सेम पिलग्रिमचं मी सनस्क्रीन वापरते, तेही हायरोलॉनिक ॲसिड इन्फ्युज्ड आहे. SPF 50+++. SPF म्हणजे काय? सन प्रोटेक्टिंग फॅक्टर. तर हा सन प्रोटेक्टिंग फॅक्टर जितका जास्त तेवढं स्किनला प्रोटेक्शन जास्त. नेक्स्ट इज डॉट अँड कीचं मँगो डिटॅन सनस्क्रीन जेल. अगेन हेही जेल कन्सिस्टन्सीमध्ये आहे. आता हे इतकं मी यूज केलं आहे की हे संपत आलं आहे, तुम्हाला दाखवलं असतं मी. तर तुम्ही बघू शकता माझी ऑइली स्किन. त्यानंतर मी जेल कन्सिस्टन्सीचं मॉइश्चरायझर, त्यानंतर अगेन सेम जेल कन्सिस्टन्सी सनस्क्रीन, SPF 50+++. आपण इक्वेटरवर आहोत, इंडियन सनलाईटसाठी बेस्ट आहे सनस्क्रीन. बट यामध्ये आहे अल्फा आर्बिटिन अँड नायसिनामाइड इन्फ्युज्ड, ऑइल इन्फ्युज्ड आहे हे सनस्क्रीन. तर आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 दिवस हे आणि वीकली हायलोरॉनिक ॲसिडचं 2 ते 3 दिवस हे असं तुम्ही स्विच करून लावू शकता. नंतर मी तुम्हाला सांगेल की लिप केअरसाठी माझ्याकडे हे निव्हियाचं इसेन्शियल लिप बाम आहे. हे मी इतकं वापरलं आणि हे इतकं युजफुल आहे, तर मला हे आता मार्केटमध्ये मिळतही नाही. माझ्यामध्ये
कंपनीने याचं प्रोडक्शन आय थिंक बंद केलं असावं, बट हे खूप सुंदर अगदी तुमच्या लिपवर अप्लाय केल्यानंतर जे विक्स आपल्या स्किनला लागल्यानंतर कसं त्याचा सेन्सेशन होता, त्याचं अगदी त्या प्रकारचं अगदी माइल्ड सेन्सेशन तुमच्या ओठांना होतं. पण हे एक ॲप्लिकेशन, फक्त एक ॲप्लिकेशन, 1 नाईट ॲप्लिकेशन जरी तुम्ही केलं तरी सकाळी उठून तुमचे ओठ अगदी सुंदर, प्लम्पी आणि मऊ असतात, सॉफ्ट असतात, मॉइश्चराइज असतात. त्यानंतर माझ्याकडे आहे हे सेबामेडचं, दिसतंय का? येस, सेबामेडचं हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे. हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी आणि याच्यात जरा हे पिगमेंटेड आहे. सी, आता मी तुम्हाला हे दाखवते. हे असं पिगमेंटेड लिप बाम आहे. येस, या बेसिक स्किन केअर टिप्स मी तुम्हाला देईल आणि येस, मला तुमच्यासोबत एक शेअर करायचं आहे कोणतंही प्रोडक्ट ॲप्लिकेशन कसं करायचं. सो मी एक तुम्हाला ट्रायल देते. जसं आता हे माझ्याकडे पिलग्रिमचं सनस्क्रीन फ्लुइड कूलिंग जेल आहे. तर हे पहा, जेव्हा कंपनीची पॅकिंगला तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करत जा. कंपनीची पॅकिंग जेव्हा ह्या प्रकारे टिपमध्ये असते, ही जी टिप आहे ना, दॅट मीन्स प्रोडक्टचं कंटॅमिनेशन कमीत कमी व्हावं. सो त्याला तुम्ही हातावर घेणार आणि त्यानंतर असं असं चोळणार, मग ते चोळल्यानंतर मग ते फेसला लावणार. तर असं करायचं नाही. जर तुम्हाला माहिती तुमच्या स्किनसाठी किती जेल कम्फर्टेबल आहे, किती प्रोडक्ट कम्फर्टेबल आहे क्वांटिटीमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट हे फेसवर टच न करता क्रीम लावा. फक्त 1 2 3 4 and 5 डॉट्स ओनली. आणि त्यानंतर डॉट अँड कीचं पण मी तुम्हाला दाखवते. हे पण सेम आहे बघा. आयफोनचं पण मॉइश्चरायझरची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता. जेव्हा कंपनी हे अशी पंपिंगची पॅकेजिंग देते, त्यावेळेस कंपनीचं इनडिरेक्टली तुम्हाला सांगणं असतं की हे प्रोडक्ट असंच यूज करा. त्यात आपण पंप करून 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 हवं तेवढं प्रोडक्ट करून असं खूप घ्यायचं, मग ते हाताला लावायचं आणि मग ते फेसला लावायचं. तसं करायचं नाही. जस्ट टेक 1 पंप, इतकंच मॉइश्चरायझर, इतकीच क्वांटिटी, आणि ते तुम्ही तुमच्या फेसला ॲप्लिकेशन करू शकता. सी, आणि हे वॉटरी असल्यामुळे ते पटकन स्प्रेड आउट होतं, है ना. हे पटकन स्प्रेड आउट होतं. बस झालं. तुम्हाला अगदी गरज पडलीच तर तुम्ही सेकंड पंप करा, बट मी सांगेल 1 पंप 1 ॲप्लिकेशन. सो हे तुम्ही लक्षात ठेवत जा. सो हे माझं बेसिक स्टेप्स आहे. तर मी पुन्हा रिपीट करते 1 लास्ट टाइम. सर्वात पहिले एक्सफोलिएशन आठवड्यातून 2 ते 3 वेळेस फक्त. फेस वॉश, मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन, बस, दॅट्स इट. संपलं. तुम्हाला काही करायची गरज नाही त्यावरून. हां, मेकअप तुम्हाला करायचा असेल तर त्यानंतर तुम्ही मेकअप करा. जे मेकअप करताना म्हणता ना स्किन प्रेप काय असतं तेच माहिती नाही भरपूर आयांना, काय तुम्ही जे काय म्हणाल. पण येस, फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, बस बेसिक स्टेप्स आहेत त्या. हे एवढं करा. मी आजचा हा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. मी नक्की त्यांना आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तुमचे काय सजेशन्स, ओपिनियन असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. यू आर वॉचिंग क्रेझी गर्ल फॉर नाव. बाय.